ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा सक्रिय झालेत। अण्णांनी यावेळी महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांना तडाखा दिलाय। शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आव्हान देणार आहेत। पाहूया। अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे विरोध करणार आहेत। अण्णा हजारेंच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतलाय। न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास हजारेंच्या वकिलांना वेळ दिलाय। 29 जूनला यावर पुढील सुनावणी होणार आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिली होती। या सर्व घटनाक्रमावरून विरोधकांनी खोचक टीका केली आहे। अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो। राळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली। याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो। पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही, गेल्या 10 वर्षांमध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळे झालेले आहेत। अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे। आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत। त्यांना पक्षात घेतलं, उपमुख्यमंत्री केले, अनेक भ्रष्ट लोकांना घेतला। त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर आज मात्र अनेक भ्रष्टाचारांना आणि सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार, मागच्या 5 वर्षांमध्ये अनेक मंत्र्यावर गंभीर आरोप होते। ते आरोप अनेक मंत्र्यावर होते। भारतीय जनता पक्षातील जवळपास 10 मंत्र्यावर आरोप होते। त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारांना आळा घालता आला असता। परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झाले। राज्यातील बहुचर्चित तब्बल 25,000 कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलं होतं। हा बहुचर्चित घोटाळा काय आहे ते पाहूया। शिखर बँकेनं 2005 ते 2010 या काळात मोठ्या प्रमाणात कर्जाचं वाटप केलं होतं। सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आलं होतं। तब्बल 25,000 कोटींच्या आसपास हे कर्ज वाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता। यातील कर्जाची रक्कम परतफेड झाली नाही। ही सर्व कर्ज बुडीत निघाली। ज्यावेळी हे कर्ज देण्यात आलं तेव्हा संचालकपदी अजित पवार होते। त्यामुळे अजित पवार यांच्यासह अन्य 70 जणांवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते। दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे मिळाले नसल्यानं आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवारांसोबत सगळ्यांना क्लीन चिट दिली। या सर्व घडामोडींवरून विरोधकांनी आगपाखड केल्यानं सत्ताधाऱ्यांनी देखील जशास तसं उत्तर दिलं। यामागचा बोलविता धनी कोण आहे असा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला। अहंकार काय असतो, पदाचा गैरवापर काय असतो, हे अगर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर 2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा जो कार्यकाळ आहे तो फार जवळून पाहिल्यानंतर दिसेल की अहंकार काय असतो। अण्णा हजारे नव्यानं त्या ठिकाणी ह्या क्लोजर रिपोर्ट करू नये म्हणून अर्ज करतात। मला समजत नाही की हे सगळे मिळून अजितदादाच्याच का पाठीमागे लागलेले आहेत। त्यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे? कुणीतरी जे आहे ते ठरवून करत आहे। अंजली दमाने असतील, अण्णा हजारे असतील, मीरा बोरवणकर असतील। अण्णांना खूप काम आहे। फक्त शिखर बँक घोटाळा बघू नका, राज्यात घोटाळे झाले आहेत। त्यांनी रामलीला मैदानात बसावं, आम्ही त्यांच्यासोबत असू अशा शब्दात संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांनाही डिवचलंय। त्यामुळे अण्णांमुळे सुरू झालेली ही लढाई चांगलीच तीव्र होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट।